और रेस्ट तो फिर अप टू देम है, वॉट एवर दे वांट टू डू। आता बातमी राज्यातून आहे। हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात भाजप आता आक्रमक झाले। पुण्यातल्या काँग्रेस भवनासमोर पतित पावन संघटनेने आंदोलन केले। पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेस भवनासमोर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पतित पावन संघटनेने आंदोलन केलेलं आहे। काँग्रेस भवनासमोर कार्यकर्ते आक्रमक झाले। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। टिपू सुलतानबाबत ज्या पद्धतीने सपकाळ यांनी वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता भाजप आक्रमक झाली। पुण्यामध्ये सुद्धा पतित पावन संघटनेने आंदोलन केलं। काँग्रेस भवनासमोरच पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। हर्षवर्धन सपकाळ यांचे पोस्टर सुद्धा जाळण्यात आले। अतिशय आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्यात आलं। जय शिवाजी, जय भवानी, हर्षवर्धन सपकाळच्या बैलाला पुण्यातल्या काँग्रेस भवनासमोर पतित पावन संघटनेने हे आंदोलन केलं। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांचे पोस्टर सुद्धा जाळण्यात आले। भाजप आक्रमक झालेली आहे। ज्या पद्धतीने सपकाळ यांनी वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज राज्यभरातल्या अनेक ठिकाणी भाजपकडून आंदोलन केले जातात। पुण्यामध्ये पतित पावन संघटनेने आंदोलन केलं। हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करावी असं म्हणत त्यांचे पोस्टर्स यावेळी जाळण्यात आले। आणि पुण्यामध्ये कशा पद्धतीने आंदोलन केलं जातं अधिक माहिती घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, खरं तर भाजप सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। पतित पावन संघटनेकडून आंदोलन केले जाते, नेमक्या त्यांच्या काय मागण्यात कशा पद्धतीने आंदोलन होतं? तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जी काही भूमिका काल घेतली त्याच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। आणि अगदी काँग्रेस भवन समोर भारतीय जनता पार्टीने आता फ्लेक्स जो आहे तो हा लावलेला पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून जे काही अपमानास्पद विधान जे आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपकडून हे आंदोलन केलं जातं। हा फ्लेक्स जो आहे तो अगदी काँग्रेस भवनासमोर या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लावला जातोय। तर दुसरीकडे काँग्रेस भवनामध्ये आपण कार्यकर्ते दाखवूयात। काँग्रेस भवनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेसचे जमलेले आहेत आणि संपूर्ण काँग्रेस भवनाला पोलिसी छावणीचं स्वरूप जे आहे ते मिळताना पाहायला मिळते। आणि हे अशा पद्धतीने फ्लेक्स का लावला जातोय असा प्रश्न जो आहे तो या युवकांकडून विचारला जातोय। हे युवक इथं पोलिसांना विचारतायत की अशा पद्धतीने आमच्या ऑफिस समोर जो आहे काँग्रेस भवनासमोर जो आहे तो फ्लेक्सबाजी जी आहे ती यांनी केलेली आहे। तर काँग्रेस भवनमध्ये आतमध्ये एप्स्टीन फाईल्स असेल किंवा माजी राज्यपाल जे आपले भगतसिंग कोश्यारी होते त्यांच्या माध्यमातून कोणाकोणाची अपमानास्पद विधाने केली होती या सगळ्याचे पुरावे काँग्रेस भवनच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर दाखवले जात आहे आणि त्याचे प्रश्न देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय। आणि याच काँग्रेस भवनाच्या अगदी शेजारी जे आहे ते या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन जे आहे ते केलं जातं। हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या काँग्रेस भवनाच्या बाजूला छावणीचं स्वरूप जे आहे ते पोलिसांचं पाहायला मिळतं। हे सगळ्या पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो काँग्रेस भवनाच्या चहू बाजूने पाहायला मिळतात आणि हे सगळे कार्यकर्ते आता आक्रमक होत घोषणाबाजी करत काँग्रेस भवनासमोर पोहोचलेले पाहायला मिळतात। आपण पाहतोय काँग्रेस भवनासमोर मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। काही कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की काँग्रेस भवनामध्ये देखील कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। ते देखील कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक होत या ठिकाणी त्यांना प्रत्युत्तर देत आहेत आणि भाजपकडून देखील अशा प्रकारचं उत्तर जे आहे ते दिलं जातंय। अशा पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते समोर तुमच्या कार्यालयासमोर पोस्टरबाजी आमच्या आक्षेप आहे राजकीय काय करताय हा विषय डायव्हर्ट करायचं काम चाललेलं आहे। एप्स्टीन फाईलचा विषय असेल देशाला बाकीचे मुद्दे ते सोडून जे डायव्हर्ट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे करत आलेलं आहे कार्यक्रम।
अगदी या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आता काँग्रेस भवनाच्या पासून समोर घेऊन जाणं गेलेलं पाहायला मिळत आहे, कारण हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस भवनात जात गेटच्या समोर जे आहेत ते नक्कीच आंदोलनावर रोहन, तुम्हाला बसलेले थोडंसं थांबवते. तिकडे नागपूरमध्ये सुद्धा सध्या भाजपकडून आंदोलन केलं जात आहे. त्यांचे पुतळे भारतीय जनता पक्ष जाळणार आहे का, हाही माझा प्रश्न आहे. सोबतच कोश्यारी जे आहेत हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे आपण पुतळे जाळणार आहात का, हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे. देवेंद्रजी, आपण अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाने थेट एमआयएमचे मतदान घेतलं. चंद्रपूरमध्ये एमआयएमच्या मदतीनं आपण आपला महापौर बसला. थोड्या थिडक्याने महाराष्ट्रभर 21 ठिकाणी एमआयएम सारख्या जातीवादी पक्षासोबत आपण आघाडी करता, युती करता, मदत करता. आपलं त्यांच्याशी असणारं ते अलायन्स आहे, हे लपून राहिलेलं नाही. आणि आपण हे एमआयएम सारख्या पक्षाशी मैत्री करता, त्यांच्याशी राजकीय स्वरूपामध्ये आपला अंडरस्टँडिंग आहे. टिपू सुलतानांचा जो फोटो आहे हा भारताच्या संविधानामध्ये स्टेशन हे प्रशासन संविधानामध्ये जिथे सुरू होतं तिथे टिपू सुलतानांची तसबीर आहे. तर निवडणुका जिथे निवडणुकीचं जे प्रकरण आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा आहे. आपण शिवाजी महाराजांची प्रतिमा असणाऱ्या निवडणुकीमध्ये कसा धिंगाणा घालताय हे काही लपून राहिलेलं नाही. आणि थोडक्यात ज्या जे संविधानामध्ये ज्या महामानवांचे फोटो आहेत, प्रतिमा आहेत, या सर्वांवर भारतीय जनता पक्ष जो खोटे आहेत त्यांना समजलं पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं